नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, 1 + 2 + 3 + 4 + 5 याची जर बेरीज करायची असली ना मित्रांनो, क्रमाने येणाऱ्या संख्या आहे बघा. पहिली संख्या 1 असेल तर क्रमाने येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज, ही जर बेरीज करायची असेल तर ही जी शेवटची संख्या आहे ती संख्या घ्या, तिच्या पुढची संख्या घ्या, भागिले 2 करा. 2 × 2 = 6, 5 × 15 हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. पण मला हे नाही सांगायचं मित्रांनो, इथं मी तुम्हाला यामध्ये अजून एक या सूत्रामध्ये लपलेली दुसरं एक सूत्र सांगणार आहे. कोणतं माहिती का? या 1चा जर मी घन केला, 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन आणि आता विचारलं यांची बेरीज किती. आता मात्र मित्रांनो आपली अडचण होऊन जाईल, कारण आपल्याला क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज माहित होती. क्रमाने येणाऱ्या सर्व घन संख्यांची बेरीज कशी करायची हे माहित नव्हतं. तर मित्रांनो काही करायचं नाही, ही जी बेरीज आली ना याचा वर्ग करायचा. 15चा वर्ग 225. तर हे याचं उत्तर झालं. किती सोपं आहे बघा. तुम्ही म्हणाल इतक्या घाईत नका सांगू सर, मी सांगतो, सर्व व्यवस्थित समजावून सांगतो मित्रांनो, काळजी करू नका. मी तुम्हाला इथं क्रमाने येणाऱ्या घनसंख्यांची बेरीज, क्रमाने येणाऱ्या वर्गसंख्यांची बेरीज कशी चटकन करायची नाही ते समजावून सांगणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन मध्येच समजा इथं 3 आहे, 3 पासून तर 10 पर्यंत 3चा घन अधिक 4चा घन अधिक 10 असं करत करत अधिक 10चा घन असं जरी विचारलं ना तरी सुद्धा त्याची बेरीज सुद्धा झटकन कशी करायची ते समजावून सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी. महत्त्वाच्या 2-3 ट्रिक मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, व्यवस्थितपणे समजून घ्या. पण त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप सारे मित्र आहे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलाय त्यांचा. तर मित्रांनो चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर आपला हा व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही. समजून घेऊया आजच्या अत्यंत महत्त्वाच्या 2-3 ट्रिक. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो समजून घेऊया, 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन असं आपण करत गेलो आणि विचारलं तुम्हाला इथं अधिक 10चा घन बरोबर किती असं विचारलं. म्हणजे क्रमाने येणाऱ्या पहिल्या 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती असं जर विचारलं तर मी आत्ता तुम्हाला समजावून दिलं. काय करायचं, घन संख्या नाही असं समजून पहिल्यांदा 1 ते 10ची बेरीज करा. 1 ते 10ची बेरीज करण्याचं सूत्र तुमचं पाठ असतं मित्रांनो. 1 ते 10ची बेरीज कशी करायची ना, आपण सारे सूत्र पाठ करून ठेवतो मित्रांनो. एका सूत्रात दुसरं सूत्र लपलेलं असतं बघा. 1 ते 10 पर्यंत संख्यांची बेरीज कशी करायची त्याचं सूत्र तुम्हाला माहित असतं. काय सूत्र आहे त्याचं, तर 1 2 3 4 5 6 10 पर्यंत ना, मग 10 आणि त्याच्या पुढची संख्या 11 भागिले 2 केलं की 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज तुम्हाला मिळते. म्हणजे पहिल्या क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज 10 पर्यंतच्या. मग इथं 2 × 2 = 5 × 10 11 × 5 = 55 हे उत्तर आलं की नाही. आता हे सूत्र जर तुम्हाला माहित असलं तर घनांची, त्याच संख्यांच्या घनांची बेरीज इथं विचारली, काही करू नका, संख्यांची बेरीज केल्यानंतर जे उत्तर येईल ना त्याचा फक्त वर्ग करा मित्रांनो. याचा वर्ग केला की तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. कसं, आता 55चा वर्ग कसा करायचा, तर मित्रांनो एकक स्थानी 5 असेल तर सरळ 25 लिहून घ्या, बरोबर. आणि हा जो 5 आहे दशक स्थानचा, हा 5 आणि त्याची पुढची संख्या 5 आणि 1 6 त्यांचा गुणाकार करा, 6 × 5 = 30. तर हा झाला 55चा वर्ग. शॉर्टकट खूप साऱ्या ट्रिक असतात मित्रांनो, त्या तुम्हाला सरावाने जमतील. इथं 55चा वर्ग कसा करायचा नाही या संबंधीची ट्रिक पण मी तुम्हाला सांगितली. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 असतो त्या संख्यांचा वर्ग कसा करायचा. समजा 25 असतील, याचा वर्ग कसा करायचा, 5चा वर्ग 25 लिहून घ्या, 5चं काम संपलं. आणि हा जो 2 आहे, ह्या 2च्या पुढची संख्या 3, हा 2 आणि 3, 3 × 2 = 6 ते इथं लिहून टाका. आलं लक्षात. समजा तुम्हाला 105चा वर्ग करायचा आहे, 105चा वर्ग कसा करणार, 5चा वर्ग 25 लिहून घ्या. आता उरले 10, हे 10 आणि 11 यांचा गुणाकार, 10 आणि 11 10च्या पुढची संख्या, 10 आणि 11चा गुणाकार, 11 10 110. तर अशा पद्धतीने हा झाला 105चा वर्ग. तर मित्रांनो एकक स्थानी 5 असेल तर त्या संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत फार सोपी असते. महत्वाचं काय आहे इथं, घनांच्या क्रमाने येणाऱ्या घनांची बेरीज, क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या असतात त्यांच्या घनांची बेरीज कशी करायची, काही करू नका मित्रांनो. त्याच क्रमाने येणाऱ्या संख्यांमध्ये शेवटची जी संख्या आहे यामध्ये अट एक आहे मित्रांनो, शेवटची जी संख्या आहे ती संख्या घ्या, तिच्या पुढची संख्या घ्या, भागिले 2 करा, उत्तर जे येईल त्याचा वर्ग करा. 5 × 30 होतात आणि 25 हे झालं त्याचं उत्तर. याचं उत्तर मिळालं. तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो तर अजून पुढचं एक उदाहरण घेतो बघा.
समजा मित्रांनो याच्याही पुढे जाऊन इथं तुम्हाला संख्या दिली 50. आता यांच्या घनांची बेरीज कशी करायची? पुन्हा एकदा तीच पायरी. कोणती? शेवटची संख्या घ्या, त्याच्या पुढची संख्या घ्या, 50 आणि 51 यांचा गुणाकार करा आणि त्याला भागाकारामध्ये 2 करा. आता हे 25 होणार. 25 गुणिले 51 किती येतात बघा? 25 1 25 होतील, हातचे 2 आले, 25 5 125, 26 27 127. आता हे आलं 1275. 5चा वर्ग तुम्ही लिहून घेणार, याचा वर्ग करायचा आहे, बरोबर की नाही मित्रांनो? जे उत्तर येतं त्याचा वर्ग करायचा. आता 1275चा वर्ग कसा करायचा? 5चा वर्ग 25 लिहून घ्या. आता मित्रांनो 127 गुणिले 128 असं करायचं आहे. 127 गुणिले 128 तुम्हाला माहिती आहे 127 ही संख्या 128 वेळा असा त्याचा अर्थ आहे. मग 128 वेळा ना, मग 127 ही संख्या 8च वेळा घेतो एकदा मी, त्याचा गुणाकार म्हणजे ती मान्य होईल गुणाकाराची. मग 8 वेळा इकडे घेतला तरी इथे 120 वेळाच राहील. मग ह्या दोघांची जी उत्तर येईल ना त्याचं उत्तर त्याची बेरीज केली की आपल्याला 127 गुणिले 128 याचं उत्तर मिळून जाईल. असा लॉजिकली विचार करावा लागेल मित्रांनो तुम्हाला, तर तुम्हाला गणित पटपट जमेल. बघा 8 वेळा इकडे घेतले, 120 वेळा इकडे घेतले, म्हणजेच 120 आणि हे 8 128, 127 गुणिले 128 या दोघांची फक्त बेरीज करायची. 8 7 56 होतात, 5 हातचे आले, 12 8 96. डायरेक्ट 12 8 96 करून टाकले मी. 8 ने 2 ला गुणत बसायचं, 8 ने 1 ला असं नाही करायचं. 12 उरले ना, मग 12 ने 8 गुणून 8 ला गुणून टाका. 12 8 96 होतात, 96 5 किती होतात? 101. हे झालं 8 ने गुणल्यानंतरचं उत्तर. आणि इकडे 0 देऊन टाका. 12 7 84 होतील, 8 हातचे आले. आता 12 12 144 होतात. 144 आणि 8 हातच्याचे, 8 आणि 4 12 152. तर आता बघा मित्रांनो 152 याच्यामध्ये हे 16 मिळून टाकू. 1016 6 5 62 1 16,256. तर हा गुणाकार 16,256 आला. आधीचे 25 होते, 16,256 हे पहिले आणि नंतरचे 25 असे एकत्रित जे काही उत्तर असेल ते असणार आहे मित्रांनो याची बेरीज. तुमच्या लक्षात आलं नसेल मित्रांनो, गुणाकार करण्याची ही फार सोपी पद्धत असते. इथं 8 ने 7 ला गुणलं, बरोबर? 8 ने 7 ला गुणलं, 6 8 7 56 होतात, 5 हातचे आले. बघा 5 हातचे आले की नाही, हे 5 बाजूला ठेवू. 8 ने 2 ला गुणायचं आहे, 8 ने पुन्हा 1 ला गुणायचं आहे. मग 8 ने डायरेक्ट 12 ला गुणा ना तरी चालेल की नाही. मग 8 ने डायरेक्ट 12 ला गुणता येत नाही ना, मग 12 ने डायरेक्ट 8 ला गुणा. 12 8 96, 96 5 101 झाले ना, ते लिहून टाकले इथं, म्हणून हे उत्तर आलं मित्रांनो. आता इकडे जाऊया. बघा हा 0 आपण ठेवून घेत असतो, हे तर तुम्हाला माहितच आहे. आता 12 7 84 होतात, 8 हातचे आले. बरं हे 8 तसेच ठेवा. आता हे 8 लक्षात ठेवा. आता 12 ने 2 ला गुणायचं आहे ना, मग 12 ने 2 ला गुणायचं, पुन्हा 12 ने 1 ला गुणायचं, त्याच्याऐवजी 12 ने डायरेक्ट 12 ला गुणा. मग 12 ने डायरेक्ट 12 ला गुणायचं म्हणलं तर वर्गच पाठ आहे आपला. 12 गुणिले 12 म्हणजे 144. त्याच्यामध्ये 8 टाका. 8 4 12 152 होतात. ते 152 इथं लिहून टाकले बघा, 152. आणि इथं अगोदरचे हे 40 आले होते, त्याच्या खाली हे उत्तर मांडून टाकलं. 1016 बेरीज केली. पटपट गुणाकार करता आला मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं नसेल ना, तर मी इथं हा गुणाकार कसा केला ना याचं मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. म्हणजे गुणाकार करताना सुद्धा तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. गुणाकार फास्ट पद्धतीने कसा करायचा, रेग्युलर आपली जी पद्धत आहे तीच, पण त्यामध्ये सुद्धा अजून काही शॉर्टकट जे असतात ना ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी व्हिडिओ नक्की आणेन मित्रांनो. तर इथं तुम्हाला लक्षात आलं 1चा घन 2चा घन 3चा घन असं 50 पर्यंत जर असेल तर अशा पद्धतीने उत्तर मिळेल. आता आपल्याला यामध्ये दुसरी एक ट्रिक पाहायची, ती म्हणजे कोणती? समजा 3चा घनापासूनच दिलं, मध्येच दिलं कुठेतरी 3चा घनापासून तर तुम्हाला दिलं 50च्या घनापर्यंत, असं मध्येच दिलं. त्या क्रमाने त्या क्रमागत संख्यांची बेरीज किती, तर त्याचंही एक उदाहरण घेतो, त्याची ट्रिक समजून घेऊ. ट्रिक हीच आहे मित्रांनो, पण थोडंसं त्याच्यामध्ये लॉजिकली आपल्याला विचार करावा लागेल. थोडासा विचार केला की आपल्याला लगेच कळतं की तो प्रश्न कसा सोडवायचा. समजा मित्रांनो तुम्हाला असं मध्येच दिलं 5चा घन अधिक 6चा घन अधिक 7चा घन असं करत करत अधिक 10चा घन बरोबर किती असं विचारलं. आता मात्र आपली अडचण होईल. अजिबात अडचण होणार नाही मित्रांनो, काळजी नका करू. काय करायचं, तुम्हाला 1 पासून 10चा घन हे तर माहिती ना. 1 पासून 10चा घन किती, 1चा घन ते 10चा घन याची ट्रिक माहिती ना तुम्हाला. काय करायचं, 10 गुणिले 11 भागिले 2, 11 5 55 उत्तर येतं. याचं वर्ग जर केला तर 5चा वर्ग 25, 6 35. हे जे उत्तर आलं मित्रांनो 3025, ते 1चा घनापासून तर 10च्या घनापर्यंतच आलं की नाही. तुम्हाला विचारलं 5च्या घनापासून 10च्या घनापर्यंत, म्हणजे 1चा घन ते 4चा घन यामध्ये नाही, यात नाही बघा. 1चा घन ते 4चा घन यामध्ये नाहीये, तिथून पुढचे. मग हे काढून घेऊ आपण.
क्रमाने 1 पासून 4 पर्यंत काढता येईल ना, 1 पासून 10 पर्यंत काढता येतं, 1 पासून 4 पर्यंतही काढता येईल. 4 गुणिले 5 करावं लागतील, भागिले 2 करावं लागतील, बे 1 बे, बे दुने 4, 5 दुने 10 होतात ना, 10चा वर्ग करा, हा झाला 100. 1चा घन ते 4चा घन याचं उत्तर आलं 100. 1चा घन ते 10चा घन याचं उत्तर आलं 3025. हे 1चा घन ते 4चा घन जे आहे ते याच्यामध्ये नाहीये, म्हणून हे काढून टाकू. हे 100 जे याच्यातून काढून टाकू. हे एकूण घेतले ते ना, याच्यातून हे 100 काढून टाकू. इथं 25 वरतील 30 मधून 1 गेला 29, 2925 हे झालं याचं उत्तर. बघा काय केलं, ट्रिक तीच वापरली. फक्त काय केलं, पहिल्यांदा सुरुवातीपासून लास्ट पर्यंतच्या संख्यांचं काढून घेतलं, नंतर त्यामध्ये कोणत्या नव्हत्या तर 1 ते 4चा घन ही नव्हती, मग त्याचंही काढून घेतलं आणि ते आलेल्या उत्तरातून वजा करून टाकलं. पहिल्यांदा एकत्रित घेतलं सगळं आणि जे नव्हतं ते काढून टाकलं एकत्रित मधलं. किती सोपं आहे बघा. आता यामध्ये अजून एक ट्रिक आपल्याला समजून घ्यायची, ते म्हणजे वर्ग आले तर काय करायचं. मी ह्या व्हिडिओत तुम्हाला 2 ट्रिक समजावून देणार होतो. घनाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं क्रमाने आलं तरी काय करायचं, मध्येच आलं तरी काय करायचं. त्या संबंधीचं तुम्हाला एक उदाहरण सुद्धा देणार आहे मित्रांनो सोडवायला. आता आपण वर्गासंबंधीचं आहे ना तेही समजून घेऊ. पूर्ण सलग आलं तर कसं, 1 पासून सलग असले तर काय करायचं आणि मध्येच आलं तर काय करायचं. मध्येच आलं तर पुन्हा ही ट्रिक वापरावं लागेल. जे सुरुवातीचे आहे ना ते काढून टाकायचे, इथं जसे काढून टाकले तसे. तर मित्रांनो आता आपण वर्गासंबंधीचं समजून घेऊ आणि 2 उदाहरणं तुम्हाला सर्वांसाठी सुद्धा देतो. समजा मित्रांनो 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग असं करत करत तुम्हाला इथं दिलं 20चा वर्ग बरोबर किती. बघा क्रमाने 1 पासून 20 पर्यंत सर्व संख्यांचे वर्ग आहेत आणि त्या सर्वांची बेरीज किती असं जर विचारलं तर मात्र या संबंधीची ट्रिक जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. काय करायचं, शेवटची संख्या घ्या, गुणाकारामध्ये त्याची पुढची संख्या घ्या, जे मागच्या ट्रिकमध्ये आपण करत होतो तसंच, परंतु यामध्ये अजून एक संख्या गुणाकारात ठेवायची आहे. ती कोणती, या संबंधीची ट्रिक जी आहे ती व्यवस्थितपणे लक्षात ठेवा मित्रांनो. शेवटची संख्या 1 पासून 20 पर्यंत विचारलं, मग शेवटची संख्या 20 आहे ती घेतली, त्याच्या पुढची संख्या 21 आहे ती पण घेतली. ह्या 2 संख्या निवडल्यानंतर अजून तिसरी एक संख्या निवडायची आहे आपल्याला. ती कोणती, तर ही या दोघांची बेरीज. 20 आणि 21 ची बेरीज 41 येते, ती इथं ठेवून द्या. भागाकारामध्ये 6 ठेवायचे, म्हणजे इथं 41 आणि 6 हे नवीन आले बघा. हे ठेवले की तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. बघा 6 ने आणि 21ला आणि 6ला 3चा भाग जातो, 3 दुने 6, 3 7 21, 2 ने 20ला जातो, बे 1 बे, बे 10 20. आता हे 10 7 70 होतात, 70 गुणिले 41 असं उत्तर राहिलं की नाही. हा 0 ठेवून घ्या, 7 1 7 होतील, 7 चौक 28, 2870 हे झालं मित्रांनो उत्तर. तुम्ही म्हणाल सर हे गुणाकार कसा केला तुम्ही 41 ने 70ला गुणायला पाहिजे होतं. मी उलटा केलं मित्रांनो, मी असं केलं 41 गुणिले 70 केलं आणि मग 0 जसा तसा 7 1 7 7 चौक 28 झालं, अशा पद्धतीने केला. पण ते मांडत बसायला मी वेळ नाही वाया घालवला. मी वरतून हे ते उलटच आहे असं समजून केलं. बघा हा 0 ठेवून घेतला, 7 1 7 7 चौक 28 झालं उत्तर. तर खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्यामध्ये गणित सोडवताना तुम्हाला वेळ वाचवता येतो. हा वेळच तुम्हाला वाचवता आला पाहिजे मित्रांनो. वर्गासंबंधीचे ट्रिक तुम्हाला समजली मित्रांनो. आता मी या जास्त खोलात जात नाही. तुम्हाला कितीही संख्या देऊ दे, इथं जर 50 दिली तर तुम्ही काय करणार, मग आता इथं 50 घेणार, बरोबर 50 घेणार, इथं काय करणार, इथं 51 घेणार आणि इथं कोणती संख्या घेणार, या दोघांची बेरीज. तर ही येणार 101 भागिले किती असणार तुमचे 6, बरोबर. आता इथं 2 ने भाग कुणाला जातो बघा, इथं 51 घ्यायची होती आपल्याला, 51 हा 51. आता 5 आणि 1 6 होतात, इथं 6 आहे म्हणजे 3 ने भाग जातो, 3 दुने 6, 3 1 3 2 उरले, 3 7 21, बरोबर. 2 ने परत इथं भाग द्या, 25, बरोबर. आता 25 गुणिले 17 गुणिले 101, 25 गुणिले 17 गुणिले 101 असा हा गुणाकार केला की तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. मग हा गुणाकार पटकन कसा करायचा, 17 5 85 होतील मित्रांनो. हा 8 हातचे आले, 17 दुने 34, 8 आणि 4 12 42 होतील, 425 उत्तर आलं. 425 गुणिले 101 करायचे ना, 425 गुणिले 100च करा. एक जो आहे तो अजून गुणायचा बाकी. 425 हे 101 वेळा घ्यायचे होते, मी 100 वेळा घेतले. 425 हे अजून एकदा घ्यायचे बाकी आहे. इथं 425 उत्तर येईल, इथं हे 425 त्यावर 2 शून्य, यामध्ये हे 425 टाकून द्या. किती सोपं आहे बघा मित्र, फार फास्ट करता येतं पण हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 5 2 5 4 9 42, 42,925 याचं उत्तर झालं मित्रांनो. याच्याही पुढे जाऊन मित्रांनो तुम्हाला जर असं विचारलं 5चा वर्ग अधिक 6चा वर्ग अधिक असं करत करत अधिक 10चा वर्ग बरोबर किती असं विचारलं,
तुम्हाला 1 पासून 10 पर्यंतच माहिती आहे. 1चा वर्ग ते 10चा वर्ग याची बेरीज जर काढायची असली एकूण, तर ती कशी काढायची मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आता. 10 गुणिले 11 करा, गुणाकारामध्ये या दोघांची बेरीज 21 भागिले 6 करा. 3 दुने 6 होतात, 3 7 21 होतात, बे एक बे बे 5 10. 11 5 55 होतात, 55 गुणिले 7, 7 5 35, 3 हातचे आले, 5 35 आणि 36 37 38, 385 उत्तर आलं मित्रांनो. पण ते आलं 1 पासून 10 पर्यंत. आपल्याला मात्र 5 पासून 10 पर्यंत विचारलं. इथं मी मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात आणून दिलं, 5 पासून पुढे दिले ना, मग 1चा वर्ग ते 4चा वर्ग जे आहे ती साखळी ती इथं नाही दिसत, बरोबर. म्हणजे 1चा वर्ग ते 4चा वर्ग हे जे बेरीज उत्तर येईल ते यातून काढून टाकावं लागेल. म्हणून 4चा वर्ग जर इथपर्यंत बेरीज करायची असेल तर 4 गुणिले 5 गुणिले 9, 4 आणि 5 9 भागिले 6, 3 दुने 6, 3 त्रिक 9, बे एक बे बे दुने 4, 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 वजा करावे लागतील मित्रांनो. या ठिकाणी 85 मधून 30 जर केले तर अशा पद्धतीने तुमचं उत्तर येईल 355. आहे का नाही मित्रांनो सोप्या ट्रिक. 2-3 अत्यंत महत्त्वाच्या ट्रिक होत्या मित्रांनो, त्या तुम्हाला समजावून सांगणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो. न जाणो कदाचित जर तुम्हाला या संबंधीचाच प्रश्न जर प्रश्नपत्रिकेमध्ये आला तर आपल्या हे व्हिडिओचा नक्की उपयोग होईल मित्रांनो. तुम्हाला सरावासाठी 2 उदाहरणं देतो. समजा मित्रांनो 10चा वर्ग ते 15चा वर्ग यांची बेरीज विचारली. 15चा वर्ग यांची बेरीज विचारली मित्रांनो. तर ह्या बेरजेचं उत्तर काय असेल हा पहिला प्रश्न. आणि दुसरा तसाच देतो मित्रांनो, 10चा घन ते 15चा घन यांची बेरीज किती. दोनही ट्रिक मित्रांनो मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. या दोन्ही ट्रिक समजावून घेतल्यानंतर या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला यायला हवी. जर आली नाही तर मग मात्र आपला हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा मित्रांनो, कारण ट्रिक फार महत्त्वाची आहे. या संबंधीचा प्रश्न जर आला तर सगळ्या बेरजा करत बसण्यापेक्षा ट्रिकने गेलेलं कधीही तुमच्यासाठी चांगलं राहील. तर मित्रांनो याचं उत्तर तुमचं आलं पाहिजे 955 आणि हे 12,375. तुमचं उत्तर बरोबर येतं की नाही चेक करा मित्रांनो. जर नाही बरोबर आलं तर आपला व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला, व्हिडिओ जर आवडला असेल, ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप सारे मित्र चॅनल सबस्क्राईब करायचं राहून जातो त्यांच्याकडून. आणि हा ट्रिक संबंधीचा महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही जसा पाहिला तसा तुमच्या मित्रांनाही दाखवा मित्रांनो. त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. चला मित्रांनो, मी आज ज्या ट्रिक तुम्हाला समजावून सांगितले आहे या ट्रिकवर आधारित तुमच्या मनाने सुद्धा उदाहरणं घ्या, त्याचा सराव करा, कारण सरावाशिवाय गणित नाही. असाच एखादा गणिताचा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या व्हिडिओ येईल मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.